फक्त झोप नाही तर चांगली झोप शरीराला पुनर्जीवित करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। यामुळे पेशींच्या नवनिर्मितीसाठी, एनर्जी वाढवण्यासाठी खूप गरजेची असते ती झोप। पण झोपे इतकंच महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही कोणत्या पोझिशन मध्ये झोपताय, यावरून तुम्हाला कोणता आजार होणार हे देखील दिसून येतं। झोप ही प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे। आपण दिवसाचा जवळपास तृतीयांश वेळ झोपण्यात घालवतो, यामुळे झोपेची गुणवत्ता आणि पोझिशन या दोनही गोष्टी आरोग्यावर मोठा परिणाम घडवतात। पुरेशी झोप न मिळाल्याने शरीर थकलेलं वाटतं, एकाग्रता कमी होते, मनावर ताण वाढतो आणि दीर्घकाळात हृदयविकार, स्थूलता, मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढतो। बऱ्याच लोकांना वाटतं की झोप म्हणजे फक्त डोळे मिटून झोपून जाणं, पण खरं पाहता झोपेची योग्य पद्धत ही शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरते। चुकीच्या पोझिशनमध्ये झोपल्याने मानदुखी, पाठीचा त्रास, पचनाच्या समस्या, अगदी श्वसनाशी निगडित त्रास देखील निर्माण होऊ शकतो। तर दुसरीकडे योग्य पोझिशनमध्ये झोपल्याने शरीराची पुनर्बांधणी व्यवस्थित होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि मेंदू ताजातवाना राहतो। डॉक्टरांच्या मते झोपेची पद्धत ही वय, लिंग, आरोग्य स्थिती आणि शरीराच्या सवयीवर अवलंबून असते। उदाहरणार्थ, गर्भवती महिलेसाठी वेगळी पोझिशन योग्य ठरते, तर स्लीप एपनिया असलेल्या व्यक्तीसाठी वेगळी पोझिशन असू शकते। त्यामुळे प्रत्येकानं आपल्या शरीरानुसार योग्य झोपेची पद्धत ओळखून ती स्वीकारणं गरजेचं आहे। चला तर मग जाणून घेऊया विविध झोपेच्या पोझिशन्स, त्याचे फायदे तोटे आणि कोणती पोझिशन आपल्यासाठी सगळ्यात योग्य आहे। पाठीवर झोपता का तुम्ही? तर पाठीवर झोपल्यास संपूर्ण शरीर नैसर्गिक रीतीने सरळ राहतं। मान, खांदे, पाठीचा कणा एका रेषेत येतो, त्यामुळे सांध्यावर किंवा स्नायूंवर जास्त ताण येत नाही। सकाळी उठल्यावर कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास होत नाही। या पोझिशन मध्ये श्वसन सुरळीत राहतं आणि शरीरावर सुरकुत्या किंवा त्वचेवर दाबामुळे होणारे डाग सुद्धा कमी होतात। मात्र स्लीप एपनिया किंवा घोळण्याची समस्या असलेल्यांनी ही पद्धत जरा जपून वापरावी। यानंतर डाव्या कुशीवर झोपणं। तर तुम्हाला डाव्या कुशीवर झोपण्याची सवय का? यामुळे आम्लपित्त, ऍसिडिटी कमी होते आणि पचनक्रिया सुधारते। अन्न सहज आतड्यात सरकतं आणि पोट हलकं राहतं। गर्भवती महिलांसाठी सुद्धा ही पोझिशन उपयुक्त मानली जाते, कारण बाळाकडे रक्त पुरवठा अगदी व्यवस्थित होतो, हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुरळीत राहतं। मात्र सतत याच कुशीवर झोपल्यानं खांद्यावर किंवा आपल्या नितंबावर दबाव येऊ शकतो। नंबर 3 म्हणजे उजव्या कुशीवर झोपणं। उजव्या कुशीवर झोपल्यानं श्वास घेणं सोपं होतं। ज्यांना घोळण्याचा किंवा स्लीप एपनियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही पोझिशन खूप फायदेशीर आहे। उजव्या कुशीवर झोपल्याने श्वसन मार्ग मोकळा होतो, फुफ्फुसांवरचा दाब येत नाही आणि त्यामुळे रात्रीची झोप ही गाढ लागते। सकाळी ताजेतवानं वाटतं। मात्र याच कुशीवर फार वेळ झोपल्याने काही वेळा कंबरदुखी किंवा खांद्यामध्ये जडपणा जाणवू शकतो। तर काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते। पोटावर झोपल्याने छाती पूर्ण पसरते आणि श्वसन वेगानं होतं, पण याच पोझिशन मध्ये मान, कंबर, पाठीवर अनावश्यक दाब येतो। दीर्घकाळ अशा प्रकारे झोपल्याने मानदुखी, हातपाय सुन्न होणे, कंबरदुखी, स्लीप डिस्क यासारख्या समस्या उद्भवू शकतात। काहींना मात्र पोटावर झोपल्याने घोळणं कमी होतं, तर काहींना आरोग्याच्या दृष्टीने ही पोझिशन दीर्घकाळ वापरली तर ती योग्य ठरत नाही। झोपताना आपण नेमकी खबरदारी काय घ्यायची? तर कोणत्याही कुशीवर किंवा पाठीवर झोपताना योग्य आधार देणारी उशी वापरणं अत्यंत गरजेचं आहे। डोकं आणि खांद्यामध्ये एक उशी ठेवल्याने पाठीचा कणा सरळ राहतो। त्याचप्रमाणे गुडघ्याच्या किंवा 2 पायांच्या मध्ये उशी ठेवल्याने कमरेवरचा ताण कमी होतो। खूप उंच किंवा खूप पातळ अशी उशी टाळावी, कारण यामुळे मानेला वाकलेला दाब येतो। झोप ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी तितकीच महत्त्वाची आहे जितकं की अन्न आणि पाणी। पण योग्य झोप न घेतल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। म्हणूनच झोपताना काही साध्या पण महत्त्वाच्या खबरदाऱ्या घ्यायला विसरू नका। सगळ्यात आधी झोपण्यापूर्वी हलका आणि पौष्टिक आहार घ्या। जड, मसालेदार किंवा तुपकट अन्न घेतल्याने अपचन होऊ शकतं आणि झोपेला व्यत्यय येतो। तसंच कॅफीन आणि चहा, कॉफी झोपण्याच्या किमान 3 ते 4 तास आधी टाळा। झोपण्याआधी शांत आणि आरामदायी वातावरण खूप महत्त्वाचं आहे। खोलीत जास्त प्रकाश, आवाज किंवा उष्णता असणार नाही याची काळजी घ्या, यामुळे तुम्हाला झोप लागणार नाही। म्हणूनच झोपायच्या आधी खोली अंधारी, थंड किंवा शांत ठेवा। मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं टाळा। स्क्रीनचा निळा प्रकाश मेंदूला सतत जागृत ठेवतो आणि त्यामुळे झोप उशिरा लागते। त्याऐवजी हलकी पुस्तकं वाचा किंवा प्राणायाम, ध्यानधारणा करा। योग्य झोपेची
स्थिती ही खूप महत्वाची आहे. शक्यतो डाव्या कुशीवर झोपणं पचनासाठी आणि रक्ताभिसरणासाठी खूप उत्तम मानलं जातं. पाठीवर झोपताना उशी योग्य उंचीची असावी, जेणेकरून ताण आपल्या शरीरावर येणार नाही. शेवटी झोपेचा ठराविक वेळ ठेवा. रोज ठराविक वेळी झोपायला जाणं आणि ठराविक वेळी उठणं, यामुळे शरीराचं जे नैसर्गिक घड्याळ आहे ते व्यवस्थित चालतं आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. त्याचबरोबर झोपताना या छोट्या छोट्या खबरदाऱ्या नक्की घ्या आणि निरोगी जीवन जगा. तुम्ही नेमकं कोणत्या पद्धतीनं झोपता आणि झोपताना तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कोणता त्रास होतोय का, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.